अरे बाबा, तुमच्याबद्दल तुमच्यासाठी तर मला करणे नाही तर मला काय परवडते. या महागाईनं जर्जर करून टाकलं ग. काय म्हणणं काय आहे तुझं? जमाने के देखे रंग हजार, जमाने के देखे जो हजारों साल रंग हजार, नहीं कुछ सिवा प्यार के. जमाने के देखे रंग हजार, नहीं कुछ सिवा प्यार के. काय माझं जीवन, अशी पत्नी मला वाटत नव्हतं माझ्या जीवनामध्ये लाभेल बाबा. खरंच ग, ज्याप्रमाणे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अर्धांगिनी मातोश्री रमाई, महात्मा फुलेची अर्धांगिनी सावित्रीबाई फुले, आणि त्याच पद्धतीने मला असं वाटते की खरंच माझी पत्नी माझ्या जीवनामध्ये लाभली आणि मला खूप काही उंच शिखर गाठता येईल. काय विचार आहेत? काय मी काय म्हणतो, मला भावनात्मक नको करू. मला माहिती आहे तू माझ्यावर कितपत प्रेम करतं, समजलं, परंतु हा भाग आपल्याला बाजूला ठेवून आपल्याला आलेल्या संकटावर मात करायचा आहे. मी काय म्हटलं? काय तुझं काय म्हणणं आहे? परत पुन्हा सांग, काय म्हणतो तू? मी काय म्हणते ना, तुम्ही बाहेर गावी नोकरीला जेव्हा जाता ना, माझं मन तुमच्या चिंतेमध्ये असं व्यापून राहते की मला असं वाटतं की यांना काही होणार तर नाही, कुठल्या वाईट कामामध्ये तर लागणार नाही, यांच्या शिक्षणाच्या पदवीला बट्टा तर लागणार नाही, ही चिंता मला खात असते ग. अगं, तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, मला काही नाही होत. आणि तुला जर असं वाटत असेल की माझा पती माझ्याजवळ आलं पाहिजे, एक काम करतो, मग राजीनामा देऊन देतो. त्याच्याशिवाय नाही, तुम्ही जर राजीनामा द्याल तर आपल्या घराचं आपल्या मुला मुलांचं काय होईल? या गोष्टी तुला करतात ना, या गोष्टी तुला करतात ना. करुणा, असं नको करू. लवकरात लवकर माझी तयारी करून दे. मुलगा कुठे आहे? आपला मुलगा कुठे आहे? घरामध्ये आहे ग. घरामध्ये आहे. कोहिनूर, ए माझ्या बापा, कोहिनूर, ए बाळा, ये मा. कुठं गेला मा? घरात होता मा? का करत होता बाबा? बसला होता मा. मोठा हुशार आहेस रे. मा बापही असाच होता, बिलकुल तुले लपवा, त्याले लपवा तुले दाखवा. समाजा मी काय म्हटलं बाबा, अभ्यास करायचा मग रोज रोज शाळेत जायचा. आज नाही गेला तर चालते, तर आज तर सुट्टीच राहते, आहे की नाही? रविवार आहे ना आज, तर आणि मम्मीला त्रास नाही द्यायचा मग. हवा मुलाकडे पाहून तरी राहावं. अगं मलाही असं वाटते, समजलं का? पण मी आता काय सांगू, काय वारको आहे तर चिरून दाखव तुला, जसं तुझ्या मनामध्ये वाटते ना. मला तरी वाटेल का की मी माझ्या लहानशा लेकराला, माझ्या पत्नीला सोडून मी तिकडे एक महिना राहील बा म्हणून. पण हप्त्याला 2 दिवस असतात, मला तुला वेळ द्यायला 2 दिवस असतात. शनिवारला हाफ डे आणि रविवारला संडेला सुट्टी असते. मी माझी शाळा केली, शनिवारला तिथून बसलो की 3-4 तासामध्ये तुझ्या जवळ. समजलं की नाही? नका जाओ पतिरायावा